कोण बोलतोय? हो दादा, मी येवला नाशिकवरून बोलतोय. बर. माझे ना इथं मेसवाले, मी इथं हॉस्टेलला राहतो, SND कॉलेजला, दाराडेंचं कॉलेज आहे. तिथं कॉलेजला आहे ना, मी एक ठिकाणी मेस लावलेली होती. मेस लावली 10-12 दिवस, म्हणजे त्यांनी डबे बंद केले. ते बोलले आम्हाला परवडत नाही. त्यांना 1000 रुपये दिले होते. त्यांनी बाकीचे 400 रुपये झाले, ते 600 रुपये दिलेच नाही अजून. आणि नुसते म्हणते देतो नाही देतो, फोन उचलती नाही. मला तर नाही का असं जास्त ताईट आवाजात बोला, त्या पैसे द्यायला नाही म्हणते, असं तसं करताय ते. बर बर, कोण आहे? ते अविनाश मोरे म्हणून आहे, इथला माणूस आहे. त्याची छोटी मोठी काही कंपनी अशीच आहे. त्याचे ITI चं काहीतरी करते, पण त्यांनी वेळेवर माझे पैसे द्यायला पाहिजे होते ना. माझे पैसे असून माझ्यावर दादागिरी करते. किती पैसे आहेत? माझे 600 रुपये राहिले दादा. रक्कम छोटी, पण माझ्यासाठी ती 600 म्हणजे 6000 रुपये आपले कष्टाचे ते. बर बर, ठीक आहे. दादा, विषय असा होता की मी त्यांच्याकडे ना मेस लावली. ते बोलले आमच्याकडे मेस लावा. मग ठीक आहे, मेस लावली. मग ते मागून मागून 4-5 दिवस डबे दिले. ते बोलले की आता मला परवडत नाही द्यायला. बोललो काय अडचण नाही. आधी त्यांनी ऍडव्हान्स 1000 रुपये घेतले होते. त्यांना बोललो मग उरलेले ना आता 10 डबे झाले 40 रुपयाने 400 रुपये, 600 रुपये माझे देऊन टाका. आता 1 महिना झाला. मी त्यांना कम से कम 20 ते 25 वेळा त्यांना कॉल केला. ते काल फोन केला. ते म्हणा आता 5 नंतर बँक बंद झाली आहे, ट्रान्झॅक्शन होणार नाही. कधी कधी सांगा ते माझ्या फोन पेला पैसे नाही आणि माझ्या गाडी नाही. मी इथं शिकायला आहे ना SND कॉलेजला, आणि त्यांचं ऑफिस असं लांब आहे 7-8 किलोमीटर. तर द्यायला अशी कानकुचकाना पडतंय. आणि सकाळी माझ्या असं ताईट आवाजात असं दादागिरीत बोलले, तू पागल आहे काय? मला म्हणा असं का फोन नको करू जाऊ मला सारखं सारखं. बरं ठीक आहे, घे लाईन वरती घे. बरं, एक मिनिट हा दादा. ते माझा फोन बी कट करते कधी कधी जास्त घे ना, वेळेस. घे लाईन वरती घे, ट्राय कर. हो. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. हॅलो. हा, अविनाश दादा आहे का? हॅलो. हॅलो. त्यांनी कट केला विषय दादा. कट केला का? सांग नंबर मला. हा, एक मिनिट हा. दादा नंबर घ्या. हा बोल. 7719 77 19 9738. 97 38. हो, आणि शेवटला 44. अविनाश नाव मोरे नाव आहे त्यांचं. अविनाश मोरे. मोरे. तुझं? माझं रोहन उदावंत. रोहनचं ना? हो हो. Thank you for calling Avinash. Your call will be answered shortly. Please hold the line. Your call is important to us. Please wait for a while. Please be online or call again later. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात. हॅलो रोहन. हो, बोला ना दादा. कॉल रिसिव्ह करत नाही तो. तो असंच करतो, कॉल रिसिव्ह करत नाही, कॉल कट करतो. किती दिवस झाले या गोष्टीला? या गोष्टीला आता 1 महिना झाला कंप्लीट. बरं बरं, ठीक आहे. तुझं पूर्ण नाव काय? रोहन रोहन संतोष उदावंत. संतोष उदावंत. हो. उदावंत. त्याचं नाव सांग मला. अविनाश मोरे. अविनाश मोरे का? हो. बरं ठीक आहे, चालेल. बोलतोय मी त्यासोबत, कॉल बॅक करतो. हो चालेल दादा, थँक्यू. बोलला का? त्याला मेसेज बघितला का त्याने?
तुम्ही मला नाही माहिती, पण मग आता चांगलं बोलला तो. तिकडून तुम्ही घ्यायला बोलला, मी फोन पेला हा नंबर आहे का पैसे टाकून देतो. बोलला ना? हो फोन उचलत नव्हता, मी मेसेज केलता त्याला. हो हो, चालेल चालेल. थँक्यू दादा. चालेल, ओके. हा हा, अविनाश मोरे ना? हा हा, तेच गाडीवर बोललो. गेलो. तो वारंवार फोन करत होता. काय तरी नाही, 500-600चा काय विषय आहे ना? विषय काय माहिती होता, माझं आहे ना करंट आहे लॉस मध्ये, आपल्या मायनसमध्ये, बरोबर. बरं. मी त्याला 3 दिवस ऑफिसला ये, कॅश पडेल, ऑफिसला ये, कॅश पडेल, नेमकं बाहेर असतो. तो तिथून रुबाब झाडतो, सर ऑनलाईन टाका, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, तुमच्याकडे ऑनलाईन नाही का? म्हणलं बर, तुला टाकतो म्हणलं पेमेंट, मी 10 मिनिटं दे म्हणलं. अजून आता एक माणूस पाठवला, पेमेंट येतं अकाउंटला. बरं चालेल करून टाकू, काय विषय नाही. हो हो चालेल.